मोदीची डिग्री दाखवा, मग मी माझे कागदपत्र दाखवतो, असं उत्तर थेट अभिजित दिपकेने दिलंय. त्याचं झालं असं की अभिजित दिपके विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वडिलांचा 60,000 पगार, तरी देखील अभिजित दिपके अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी कसं काय गेला, यांना एवढे मोठे पैसे कुठून आले, या संदर्भामध्ये एका व्यक्तीने अभिजित दिपके विरोधामध्ये तक्रार दाखल केली. यालाच उत्तर देत असताना अभिजित दिपके म्हणाला, पंतप्रधान मोदी यांनी आपली डिग्री दाखवावी, त्यानंतर मी माझे सर्व पुरावे दाखवतो. देशामध्ये जो E20 पेट्रोलचा मुद्दा उपस्थित झालाय, त्याच्यावरती देखील अभिजितने एक मोठा निर्णय सांगितलाय. RSSचे मोहन भागवत यांच्याबद्दल अभिजित दिपकेने पहिल्यांदाच वक्तव्य केलं. याशिवाय पुढे नेमकं कोणत्या मुद्द्यावरती आंदोलन होणार आहे त्याची रणनीती देखील सांगितली. पण अभिजित दिपके पंतप्रधान मोदी यांना असं का म्हणाला? मोदी यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी, सर्व लोकांना दाखवावी. तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओमधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन ऐका. देशामधील लाखो तरुणांच्या मनामध्ये गेल्या काही दिवसापासून एक प्रश्न सतत घोळत आहे, ते म्हणजे बेरोजगारीवरती कोणी आवाज उठवेल का? नीटचा पेपर लीक होतोय, पेपर फुटी होते, परीक्षामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होते, त्याबद्दल आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये मोठं यश देखील आलं. पण देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे, त्याच्याबद्दल मात्र कोणीही बोलत नाही. याच विषयाकडे आता कॉक्रोच जनता पार्टीने आपलं लक्ष वेधलंय. पत्रकारांनी अभिजित दिपकेला विचारलं, RSSचे मोहन भागवत आता तरुणांबरोबर संवाद साधणार आहेत. एवढे दिवस शांत बसलेले मोहन भागवत आता यांना तरुणांची आठवण झाली. यावरती अभिजित दिपके म्हणतायत, ही चांगली गोष्ट आहे, RSSचे मोहन भागवत हे तरुणांबरोबर संवाद साधत आहे. मग उशीर का होईना त्यांना हे समजलं, देशातील तरुणांना इग्नोर करून चालणार नाही. मोहन भागवत यांचा उल्लेख करताना अभिजित दिपके म्हणतात, आजपर्यंत ज्या लोकांना तरुणांच्या प्रश्नांवरती बोलण्याची गरज वाटत नव्हती, तेही लोक आता बोलू लागलीत. एवढंच नाही तर अभिजित दिपकेने पुढे सांगितलं, देशामधील ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांबरोबर संवाद साधून उपयोग नाही, नव्या पिढीच्या नेत्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना पुढं आणलं पाहिजे. खरं तर तरुणांबरोबर संवाद साधण्यासाठी तरुण चेहऱ्यांची गरज आहे. जर 70-80 वर्षाचे नेते तरुणांबरोबर संवाद साधत असतील, त्याच्यामध्ये वाईट काही नाही आहे. पण तरुणांच्या समस्या आणि भावना समजून घेण्यासाठी तरुण नेत्याची या देशाला गरज आहे. जे शिक्षित आहेत, जे अभ्यासू आहेत आणि जमिनीवरती काम करणाऱ्या तरुणांना संधी मिळाली तरच हा संवाद अधिक अर्थपूर्ण ठरेल. आता यामधीलच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ऐका. पत्रकारांनी विचारलं, RSSचे अतुल लिमये यांच्या वक्तव्याबद्दल अभिजित दिपकेला विचारलं. कारण की RSSचे अतुल लिमये यांनी आंदोलनकर्त्यांवरती वक्तव्य करताना संविधानाचा उल्लेख केला होता. यावरती अभिजित दिपकेने जबरदस्त उत्तर दिलं. अभिजित दिपके म्हणला, ज्या लोकांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विरोध केला आणि महात्मा गांधी यांच्या हत्येवरती इतिहासामध्ये प्रश्न उपस्थित होतात, अशा लोकांनी आम्हाला संविधान शिकू नये. यानंतर येतो आपला मुख्य मुद्दा. अभिजित दिपकेने डायरेक्ट पंतप्रधान मोदी यांना सांगितलं, पंतप्रधान मोदी यांनी आपली डिग्री सार्वजनिक करावी. याचं कारण म्हणजे एका व्यक्तीने अभिजित दिपकेच्या विरोधामध्ये तक्रार केली. आता तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे असं सांगण्यात येतं. त्या व्यक्तीने तक्रार काय केली? अभिजित दिपके अमेरिकेमध्ये शिकायला गेलंच कसं काय? त्याच्या वडिलांना फक्त 60,000 पगार आहे. मग अमेरिकेमध्ये राहण्यासाठी, शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे त्यांच्याकडून कुठून आले, याची चौकशी व्हायला पाहिजे. यावरती अभिजितने उत्तर दिलं, ED CBI माझ्या पाठीमागं लावणार हे मला अगोदरच ठाऊक होतं आणि मी यांना घाबरत नाही, कारण की आपण काही लपून केलेलं नाही. माझ्या वडिलांनी शिक्षणासाठी लोन घेतलं होतं. म्हणजे भाजप सरकारचं असं म्हणणं आहे, देशातील गरीब विद्यार्थ्यांनी शिकूच नाही, बाहेर परदेशामध्ये शिक्षण घेऊच नाही, फक्त त्यांचीच मुलं आणि त्यांचीच नातेवाईक शिक्षण घेतील. जर एक सामान्य व्यक्ती बाहेर शिक्षण घेतोय तर त्याची चौकशी करायला तुम्ही तयार होतात. पुढे अभिजित दिपके म्हणाला, कधी पण चौकशी करा, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे, मी शिक्षण कसं घेतोय, वडिलांनी किती कर्ज काढलं होतं, ते सर्व कागदपत्र आहेत. पण या बदल्यात पंतप्रधान मोदी यांनी आपली डिग्री सादर करावी. याच ठिकाणी अभिजित दिपके यांनी अमित शहाच्या डिग्रींचा देखील उल्लेख करायला हवा होता. आणि अभिजित दिपकेने आणखीन एक मुद्दा यामध्ये नमूद करायला हवा होता, तो म्हणजे बाहेर ज्या ज्या नेत्यांची मुलं शिकतात परदेशामध्ये, त्यांचे शिक्षण बंद करावे. त्याचं कारण म्हणजे सर्वांनी आपल्या मुलाला सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं, कारण की हीच नेते लोक म्हणतात, मुलांना सरकारी शाळेमध्ये टाका, महागड्या शाळेमध्ये टाकू नका. पण सरकारी शाळांची काय अवस्था झाली हे आपल्याला माहिती आहे.
जर नेत्यांची मुलं सरकारी शाळेमध्ये जाऊ लागली तर सरकारी शाळा इंग्लिश माध्यमांपेक्षाही चांगल्या होतील. आता येतो तो मुद्दा ज्यामुळे अनेक लोक अडचणीत आहेत, तो म्हणजे E20 पेट्रोल, इथेनॉल मिक्स पेट्रोल. लोक तक्रारी करून थकले, पण केंद्र सरकार म्हणते इथेनॉलमुळे कोणत्याही गाड्यांचं नुकसान झालं नाही. यावरती अभिजित दिपके म्हणतायत, हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाहीये किंवा एका पक्षाचा नाहीये, हा भारतामधील लाखो जनतेचा प्रश्न आहे आणि यावरती आम्ही तोडगा नक्की काढणार. E20 पेट्रोलबद्दल लोकांना समस्या आहेत हे सरकारला समजलं पाहिजे, त्यावरती आम्ही नक्की मोर्चा काढू. एवढंच काय अभिजित दिपकेने सांगितलं, हे सरकार पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करतंय. मग पेट्रोलचे दर कमी झाले का? नाही झाले. याचा फायदा सरकारला होतो. म्हणजे सरकार पैसे कमवतंय पण लोकांच्या गाड्यांचं नुकसान मात्र होतंय. त्यामुळे इथेनॉल मिक्स पेट्रोलचा मुद्दा फक्त एका व्यक्तीसाठी किंवा एका पक्षाचा राहिला नाही, हा भारतातील जनतेचा झालेला आहे. आत्ताच 2 दिवसा अगोदर आपल्याला सर्वांना माहिती आहे, बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. त्या ठिकाणी प्रशांत किशोर यांचा विजय झाला. 30 वर्षापासून भाजपची त्या ठिकाणी सत्ता होती. त्या ठिकाणी भाजपचा पहिल्यांदा पराभव झाला. यावरती अभिजित दिपके यांनी प्रशांत किशोर यांचं अभिनंदन केलं. अभिजित दिपके म्हणतायत, राजकारणामध्ये नवीन चेहरे येणे गरजेचं आहे, कारण की राजकारणामध्ये जर नवीन लोक आले तरच बदल घडू शकतात. 4-5 दिवसा अगोदर बच्चू कडू हे अभिजित दिपकेंना भेटण्यासाठी गेले होते. त्यावरती अभिजित दिपकेला पत्रकारांनी प्रश्न विचारला, बच्चू कडू तुम्हाला भेटायला आले त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटलाय. अभिजित दिपकेने सांगितलं, बच्चू कडू हे फक्त माझं अभिनंदन करायला आले होते, आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. पण भाजप 30 वर्षाच्या मुलाला एवढं का घाबरतंय? ईडी त्यांच्याकडे आहे, CBI त्यांच्याकडे आहे, मग एवढं घाबरतंय का? बिनधास्तपणे माझ्या पाठीमागे ईडी CBI लावा, मला काही फरक पडत नाही. शेवटी अभिजित दिपकेंना विचारण्यात आलं, तुम्ही राजकीय पक्ष काढणार का? निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरणार का? यावरती अभिजित दिपकेने स्पष्ट उत्तर दिलं, आता लोकांना कोणत्याही पक्षांवरती भरोसा राहिला नाही. देशातील निवडणूक आयुक्त एका पक्षासाठी काम करतच आहे, त्याच्यावरती अजिबात भरोसा नाही आहे आणि आम्ही जरी पक्ष काढला तरी आमच्यावर लोकांचा भरोसा बसणार नाही. त्यामुळं आता पक्षाची गरज नाही आहे, लोकांना साथ देण्याची गरज आहे. आज आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती झाली, आपण सकाळी एका पक्षाला मतदान करतो, संध्याकाळी त्याच पक्षातील आमदार दुसऱ्या पक्षात जातात आणि आपलं सरकार स्थापन करतात. यामुळे आता लोकांचा लोकशाहीवरील विश्वास संपत चाललाय. हा विश्वास मिळवण्यासाठी लोकांना साथ देणं गरजेचं आहे, लोकांच्या विचाराचा सन्मान करणं गरजेचं आहे. फक्त राजकीय पक्ष काढून उपयोग होत नाही. दुसरीकडे भाजप डिलिमिटेशन बिल पास करण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यातील खासदार वाढवता येतील आणि या खासदारांचा फायदा भाजपला होईल. याबद्दल अगोदर विरोधकांनी सांगितलं देखील आहे. यावरती अभिजित दिपकेला जेव्हा विचारलं गेलं, भाजप डिलिमिटेशन बिल पास तयार करण्याच्या तयारीत आहे, यावरती आपलं काय म्हणणं आहे? त्यावरती अभिजित दिपकेने स्पष्ट उत्तर दिलं, सध्या लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आणणं गरजेचं आहे, कारण की लोकांना आता कोणत्याही संस्थेवरती विश्वास राहिला नाही, ना कोणत्या पक्षावरती, ना निवडणूक आयोगावरती, ना सर्वोच्च न्यायालयावरती. जर हे डिलिमिटेशन बिल लोकांच्या हिताचं नसेल तर त्याबद्दल आम्ही विचार नक्की करू. आता या संपूर्ण प्रकरणामधून एक गोष्ट लक्षात येते, अभिजित दिपकेने पंतप्रधान मोदी यांना डिग्री दाखवायला लावली. खरंच पंतप्रधान मोदी यांनी आपली डिग्री सार्वजनिक करावी, जेणेकरून लोकांना त्यांच्यावरती विश्वास बसेल. देशामधील 30 वर्षाच्या तरुणांनी मोदींना डिग्री दाखवायला सांगितली तरी देखील ते डिग्री दाखवत नाहीये. अभिजित दिपकेने जे काही मुद्दे उपस्थित केले, जे काही उत्तर दिलं, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.